पाण्यासारख्या पातळ दुधाचं 15 मिनिटात एकदम घट्ट असं दही आज आपण बनवणार आहोत। ही रेसिपी करायला सोपी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाहीत, पण एकदम 15 मिनिटात दही बनवून तयार होतं। कधीकधी आपल्याकडे खूपच पातळ दूध घालतो दूधवाला, कारण दूधवालेसुद्धा पाणी खूप मिसळतात। तेव्हा आपल्याला दही लावायचं असेल तर केलं पाहिजे। त्याच्यासाठी आज आपण झटपट असं लागणारं दही बघणार आहोत। याच्यासाठी इथे मी एक मोठा कप भरून दूध घेतलेला आहे। हे जी दुधाची क्वांटिटी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जेवढं दही लावायचं असेल तुमच्या फॅमिलीच्या रिक्वायरमेंटनुसार तेवढं तुम्ही दूध इथे घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, खूपच मी पातळ असं दूध घेतलेलं आहे। तुमच्याकडे घट्ट असेल तुम्ही घेऊ शकता, पण कधीकधी खूपच पातळ दूध असतं आपल्याकडे आणि आपल्याला तेव्हा दही लावायचं असतं। तेव्हा आपण काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा हे जे दूध आहे ते आपल्याला उकळत ठेवायचं आहे। आता हे दूध आपण उकळत ठेवूयात आणि राहिलेली पुढची रेसिपी करून घेऊयात। याच्यासाठी इथे आपल्याला 2 मटकी घ्यायची आहेत। ही मी मातीची मटकी घेतलेली आहेत। ही मी छोट्या साईजची मटकी घेतलेली आहेत आणि जर तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठ्या साईजचं मटकं असेल तुम्ही ते घेऊ शकता, किंवा मातीचा कुल्हड वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्यात लावलं तरीही चालेल। आता इथे घाबरून जाण्याची गरज नाही, तुमच्याकडे मातीचं मटकं नसेल तर तुम्ही स्टीलचं भांडंसुद्धा घेऊ शकता। याच्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे, म्हणजेच मुरवानासाठी आपण दही घेतो तसं 2 चमचे इथे आपल्याला दही घ्यायचं आहे। हे मी पातळ असं दही घेतलेलं आहे, जास्त घट्टसुद्धा नाही। आज आपण पातळ दहीपासून घट्ट असं दही लावणार आहोत आणि पातळ दुधापासून सुद्धा घट्ट दही लागणार आहे। हे जे दही आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे छान असं स्मूथ असं ते बॅटर तयार करायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी अजिबात नाही राहिल्या पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करायचं आहे। इथे तुम्हाला एक ब्रश घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे ब्रश नसेल तुम्ही हाताच्या मदतीने लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तो जो ब्रश घेतलेला आहे आपण तो या दह्यामध्ये डीप करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे त्या ब्रशला दही लागलं पाहिजे, अशा प्रकारे तो ब्रश आपल्याला या वाटीमध्ये डीप करायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो हा मटका घेतलेला आहे त्याच्या सगळ्या बाजूने हे दही आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे आपण असं प्रकारे दही लावतो त्याच्या मदतीने आपल्याला घट्ट दही लागायला मदत होते। कारण हा जो मटका आहे तो हे जे मुरवण आपण लावलेलं आहे त्यामधलं पाणी शोषण घेतो आणि दही घट्ट असं लावून देतो। जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल आणि तुम्ही त्यामध्ये दही लावणार असाल तर तुम्हाला हे अशा प्रकारे करण्याची गरज नाही, कारण स्टीलमध्ये पाणी बिलकुल मुरत नाही, कारण ते मेटल आहे सो मुरणारच नाही, त्यामध्ये प्रश्नच नाही। त्यामुळे आपल्याला स्टीलच्या भांड्यालाही अशा प्रकारे करायचं नाही। मातीचं जर भांडं असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते करू शकता। अशा प्रकारे आता हे दही मी लावून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवून घेणार आहोत। आता 3 ते 4 मिनिटे झालेलं आहेत। हे जे दूध आहे ते उकळून तुम्हाला दिसत असेल बघा, यामधलं जे पाणी आहे ते निघून जायला लागलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे सगळ्यात पहिल्यांदा यामधलं दुधामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते तुम्हाला घालवून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। जेव्हा तुम्हाला असं वाटतं की यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे तेव्हा तुम्हाला गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आता आपण गॅस बंद केलेला आहे। जेव्हा आपण गॅस बंद करतो त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये 1 चमचा दही घालायचं आहे, जे की आपण मगाशी फेटून घेतलं होतं, थोडंसं असं स्मूथ असं केलं होतं तेच दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून कुठल्याच गाठी यामध्ये राहणार नाहीत। एकदम असं दुधासारखं ते दही यामध्ये मिक्स होईल। हे जे दूध आहे ते आपल्याला थंड करायचं आहे। थंड करायचं आहे म्हणजे जे रूम टेम्परेचरला असतं पाणी दही त्याप्रमाणे तुम्हाला हे थंड करून घ्यायचं आहे आणि परत 1 चमचा यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। यामध्ये आत्तापर्यंत 2 चमचे मुरवण झालेलं आहे। अशा प्रकारे ते मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते दुधामध्ये एकजीव असं होऊन जाईल। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा। हे दही जे असतं ना मातीच्या मडक्यामधलं त्याची चव खूप छान लागते। तुम्ही एखादं मातीचं मटकं घरात असलंच पाहिजे दही लावण्यासाठी, किंवा एखादी भाजी वगैरे तुम्ही त्यामध्ये करू शकता, पण दही लावण्याचं मटकं हे सेपरेटच ठेवा, जेणेकरून त्यामध्ये भाजीची चव वगैरे उतरणार नाही। अशा प्रकारे छोटं मटकं असेल तरीही चालेल, फक्त तुम्ही मटकं असणं गरजेचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, हे जे मटक्याला आपण दही लावून घेतलं होतं त्यातलं जे पाणी आहे ते या मटक्याने शोषून घेतलेलं आहे। आता आपण जे दूध घेतलेलं होतं, जे थंड करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला मी एक
हा जो कुल्हड आहे तो पूर्णपणे भरून दूध घेतलं होतं आणि आता केवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे, कारण त्यामध्ये ते एक्स्ट्राचं इतकं वॉटर होतं, इतकं पाणी होतं, ते आता आपलं सगळं आपण घालवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे दूध आता या मटक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तुमच्याकडे मोठं मटकं असेल तुम्ही त्यामध्ये सुद्धा ओतू शकता किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा ओतू शकता. याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो या मडक्याच्या तोंडाला लावून घ्यायचा आहे, कारण पेपर फॉईलमध्ये आतमध्ये जे गरम वातावरण तयार होतं ते अजिबात बाहेर येत नाही. सो याच्यासाठी आपण पेपर फॉईलचा उपयोग करणार आहोत, जेणेकरून आतमधली जी गरमी आहे त्या गरमीमुळे आपल्याला लगेच दही लागलं जाईल आणि ती गरमी या पेपर फॉईलमुळे बाहेर येणार नाही. याच्यानंतर इथे आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये 1 ते 1.5 ते 2 ग्लास तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता, जास्त घालू नका. सगळ्यात पहिल्यांदा हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुमच्याकडे प्लेट असेल तर तुम्ही ती प्लेट होलवाली याच्या मध्यभागी ठेवू शकता आणि जर नसेलच तर तुम्ही एखादी प्लेट घ्यायची आहे, साधी जी आपल्या घरात अवेलेबल असते ती घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे उलटी याच्यावरती घालायची आहे, जेणेकरून आणि ते जे मडकं आहे ते अशा प्रकारे मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. प्लेट इकडं तिकडं सरकते पाणी उकळताना, सो ती बरोबर आपल्याला परत मध्यभागी आणायची आहे. याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे. इथे बिलकुल शिट्टी ठेवायची नाही. 15 मिनिटे हे असंच तुम्हाला मीडियम आचेवरती ठेवायचं आहे आणि जेव्हा तुमचा कुकर गार होतो त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण उघडायचं आहे. त्याच्या अगोदर बिलकुल उघडायचं नाही, कारण यामध्ये वाफ असते, वाफ तुमच्या हाताला लागू शकते. सो जेव्हा कुकर थंड होतो त्याच्यानंतरच तुम्हाला हे कुकर उघडायचं आहे आणि हा जो मटका आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. मटका तुम्ही जेव्हा बाहेर काढाल त्याच्यानंतर त्या मटक्याला सुद्धा थंड होऊन द्यायचा आहे आणि मगच हा जो सिल्वर फॉईलचा तुकडा आहे, हा जो पेपर फॉईल आहे, ती नंतर तुम्हाला थंड झाल्यानंतरच काढायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम घट्ट असं दही लागलेलं आहे. एकदम पातळ पाण्यासारख्या दुधापासून आपण हे दही लावलेलं आहे. सो हे दही तुम्ही रायता बनवून खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल. ताक बनवून खाऊ शकता, इतकी छान याची टेस्ट लागते. सो या दह्याची जी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. ह्याला तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. चला